नमस्कार मित्रांनो, रक्षाबंधन 27 तारखेला आहे की 28 तारखेला याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. कारण श्रावण पौर्णिमेची तिथी 27 ऑगस्टला आणि 28 ऑगस्ट या दोन्ही दिवसात विभागून आलेली आहे. याच श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन साजरे केले जाते. मात्र पंचांगानुसार 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन साजरे करणे योग्य मानले जात आहे. पण प्रश्न असा आहे की या दिवशी भावाला राखी नेमकी कधी बांधावी? कारण शास्त्रानुसार राखी बांधताना भद्रा आणि राहू काळाचा विचार केला जातो. चला तर मग जाणून घेऊया रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि राखी बांधण्याची योग्य वेळ. 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे होणार आहे. या दिवशी बहीण सकाळपासूनच भावासाठी औक्षणाचे ताट, मिठाई आणि राखीची तयारी करताना दिसेल. पण या सगळ्या तयारीसोबत एक गोष्ट जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. भावाच्या मनगटावर राखी नेमकी कोणत्या वेळी बांधायची? दिलेल्या पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होऊन 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 समाप्त होते. म्हणूनच नारळी पौर्णिमेचा मुख्य दिवस 28 ऑगस्ट मानला जातो. राखी बांधण्यासाठी अनेक शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. पहिला शुभ मुहूर्त सकाळी 6:36 पासून सकाळी 9:45 पर्यंत आहे. या वेळेत बहीण भावाला राखी बांधून औक्षण करू शकते. परंपरेनुसार यावेळी भावाला औक्षण करून कपाळावर कुंकवाचा टिळा लावावा आणि मनगटावर राखी बांधावी. त्यानंतर भावाच्या सुखी आणि दीर्घायुष्यासाठी मनापासून प्रार्थना करावी. दुसरा शुभ मुहूर्त दुपारचा आहे. दुपारी 12 ते 12:53 पर्यंत राखी बांधण्यासाठी शुभ वेळ सांगितली आहे. मात्र यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:02 पर्यंत राहू काळाचा विचार केला जातो. त्यामुळे ही सुरुवातीची वेळ टाळणे योग्य मानले जाते. म्हणूनच राहू काळ संपल्यानंतर राखी बांधण्याचा विचार करावा. याशिवाय संध्याकाळी 6:43 पासून रात्री 9:30 पर्यंत राखी बांधण्यासाठी शुभ वेळ सांगितली आहे. ज्या बहिणींना काही कारणांमुळे सकाळी राखी बांधणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी हा वेळ उपयोगी ठरू शकतो. अनेक वर्षापासून रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा असल्यामुळे राखी बांधण्यासाठी कमी वेळ मिळतो अशी धार्मिक मान्यता आहे. मात्र यंदा भद्रा सूर्योदयापूर्वीच समाप्त होत असल्यामुळे 28 ऑगस्ट रोजी राखी बांधताना भद्रेचा अडथळा नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बहिणींना सकाळपासूनच राखी बांधण्याची तयारी करता येईल. रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहण्याचा प्रतीक असलेला पवित्र सण आहे. राखी बांधताना बहीण भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावते, औक्षण करते आणि त्याच्या सुख, आरोग्य, दीर्घायुष्य आणि प्रगतीसाठी प्रार्थना करते. भावानेही बहिणीचे रक्षण करण्याचा आणि तिच्या सुखदुःखात सदैव सोबत राहण्याचा संकल्प करावा, अशी या सणामागची सुंदर भावना आहे. म्हणूनच शक्य असल्यास शुभ मुहूर्तावरच राखी बांधण्याचा प्रयत्न करा. आणि एक महत्त्वाची सूचना, शुभ वेळ शहरानुसार आणि स्थानिक पंचांगानुसार काही मिनिटांनी बदलू शकते. त्यामुळे प्रत्यक्ष विधीसाठी आपल्या स्थानिक पंचांगातील वेळही नक्की तपासा. तर आता तुमचा संभ्रम दूर झाला असेल की रक्षाबंधन 2026 मध्ये राखी कधी बांधायची आणि कोणते शुभ मुहूर्त आहेत. तुम्ही भावाला सकाळी राखी बांधणार की संध्याकाळी? कमेंटमध्ये नक्की सांगा. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारचे धार्मिक सण, उत्सव आणि आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या भावंडासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.